वैयक्तिक आपलं खातं उघडतोय फलंदाज प्रसाद हा. तर प्रथमतः सुदैवाने नाणेफेक जिंकली या मॅच मध्ये, सुदैवाने नशिबाने ती मांद्रे भंडारी बॉईज या टीमने, आणि नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या टीमचा आलेला आहे. तर फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं शौर्या पेन्नेम या संघाला. एक महत्वपूर्ण सामना दोन्ही टीमसाठी. पुढील चेंडू गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज असेल गोपाल. राऊंड विकेटचा मारा याबी समोर केलाय, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाला फंबल करतोय. चेंडू सीमा रेषा पार. पहिला वेलकम चौकार येतोय या इनिंग मध्ये, पहिला चौकार येतोय आणि या 4 धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल 5 धावा धावफलकावर. पहिलं षटक एक महत्वपूर्ण अनिवार्य मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आपण पाहतायत. शक्ती प्रदर्शन षटक आपण पाहतायत. गोपाल हा गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. धावफलकावर धावसंख्या 5 धावा. पुढील चेंडू आमिरसाठी हा चेंडू लोअर फुल टॉस चेंडू ऑन साइडला फ्लिक केलाय. फ्लिक ऑफ द रिक्सचा फटका. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येतोय. चांगलं बॅकअप पाहायला भेटते. एक धावी लिलया पूर्ण केली आणि या एका धावेने सांघिक धावसंख्या धावफलकावर टोटल 6 धावा. पहिलं षटक एक महत्वपूर्ण अनिवार्य पॉवर प्लेचं षटक, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आपण पाहतायत. आतापर्यंत या षटकामध्ये 3 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. पुढील चेंडू गोपाल सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर द विकेट. फिल्डिंग काहीशी सेट करतोय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलेला आहे. डीप वाईडिश लॉंग ऑनला. फुलर लेनचा चेंडू बॅक टू द बॉल समोर केलाय. क्षेत्ररक्षक येतोय शॉर्ट मिड ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूला बॅकअप देतोय. तोपर्यंत लिहिला एक धाव आणि या एका धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल 7 धावा. महेंद्र सिंग धोनी जर्सी क्रमांक 7 आपण पाहतायत. क्रिस्टियो रोनाल्डो जर्सी क्रमांक 7. आठवड्याचे वार 7, इंद्रधनुचे कलर 7, दुनियाचे अजुबे 7, लग्नाचे फेरे 7 आणि तुमची आमची 7 या स्पर्धेसाठी भंडारी चषकसाठी धावफलकावर धावसंख्या 7. पुढील चेंडू गोलंदाज गोपाल. इथं मात्र फुल लेनचा चेंडू ऑन साइडला उडवलाय. चेंडू सीमा रेषा पार. भंडारी चषक 2024 षटकार. अप्रतिम षटकार, अप्रतिम षटकार. टेनिस क्रिकेटचं सौंदर्य पाहायला भेटलं आणि या 6 धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल 13 धावा. सन्माननीय प्रशांत नाईक यांच्याकडनं या संपूर्ण स्पर्धेतील पहिला षटकार या ठिकाणी टोलविला गेला. त्या षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी पुरस्कृत करण्यात येते. आमचा भंडारी बांधव या ठिकाणी डावखुराचा फलंदाज अमीर साळगावकर याला हे 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी प्राप्त होतंय. पुढे चेंडू अप्रतिम फटका सजवला. इनसाइड आउट ऑपिश केलाय चेंडू. डीपिश कव्हरला चेंडू सी मारेशा पार. अमीरच्या बॅटमधनं हा चौकार येतोय. भंडारी चषक चौकार आणि या 4 धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल 17 धावा. 17 पे 11 17 धावा. पहिलं अनिवार्य महत्वपूर्ण मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक समाप्त होते आणि या षटकानंतर धावफलकावर धावसंख्या 17 धावा धावफलकावर. एक चांगली सुरुवात, एक चांगलं स्टार्ट करून देत आहेत दोन्ही बॅटर ओपनिंग पेअर. शौर्य 11 पेन्नेम संघ प्रथम फलंदाजी करतोय नाणेफेक हरल्यानंतर. आपण पाहतायत एक मोठी स्पर्धा, मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची स्पर्धा आपण पाहतायत. गोवा राज्यामध्ये प्रथमतः भंडारी चषक आपण पाहतायत. तर आता जी ओव्हर असतली ती कंपल्सरी चॅलेंज ओव्हर 50-50 ओव्हर असतली. त्या ओव्हरीन तुमका बॅटिंग करता त्या टीमीक चॅलेंज असतले 16 रन्साचे. 16 रन्स काढल्या तुमका 8 रन प्लस बोनस मेळटले. आणि या अशा आपण चॅलेंज ओव्हरकडे वळूया. सन्माननीय मुकेश गरीकर यांनी या संपूर्ण मालिकेत पहिली सफलता जो गोलंदाज प्राप्त करेल त्याला या ठिकाणी 1000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी पुरस्कृत करण्यात आलंय. फलंदाजासाठी जे 1000 रुपयाचं पारितोषिक होतं षटकारासाठी ते प्राप्त झालंय. आता पाहायचंय कोण आमचा भंडारी बांधव गोलंदाज म्हणून जे पारितोषिक पुरस्कृत केलंय ते पारितोषिक पटकावण्याचा धनी ठरतोय. शुभमचा हा पहिला चेंडू अप्रतिम चेंडू होता. गुडलाईन्स बरोबर चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर चेंडूने उसळी घेतली. बाकीचा सोपस्कार विकेट किपरने पूर्ण केले. सर संजय नागवेकर, टेनिस क्रिकेटचा बराचसा अनुभव. इथं मात्र या षटकातील दुसरा चेंडू आपण पाहताय चॅलेंज ओव्हर 50-50 ओव्हर.
कमी गतीचा चेंडू समोर केला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड चेंडू रेषा पार डाऊन द ग्राउंड आउट ऑफ द बार आलाय षटकार भंडारी चषक षटकार आणि या 6 धावेने धावपलकर धावसंख्या टोटल 23 चॅलेंज ओव्हर आपण पाहतायत आणि या चॅलेंज ओव्हर मध्ये दुसऱ्या चेंडूवरती आक्रमण केलंय 6 धावा अप्रतिम फटका सजवला प्रसाद या बॅटरने आणि या 6 धावेने धावपलकर धावसंख्या टोटल 23 धावा स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसातील पहिला सामना आपण पाहतायत भंडारी चषक 2024 चा क्रिकेटचा रणसंग्राम एक मोठी स्पर्धा मानाची अभिमानाची प्रतिष्ठेची ही स्पर्धा इथं मात्र ऑन साइडला पुल करायचा प्रयत्न टॉप एज चेंडू नो मॅन्स लँड मध्ये क्षेत्ररक्षक घेतोय शॉट मिड विकेटचा चेंडू पर्यंत पोहोचतोय चेंडूची फेक झाली अचूक तोपर्यंत एकच धाव दुसऱ्या धावेची तमाम शंका समाप्त आणि या एका धावेने धावपलकर धावसंख्या टोटल 24 धावा 24 विदाउट लॉस सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस 6 षटकांचा सामना आपण पाहतोय आणि हे दुसरं षटक प्रगतीपथावर गोलंदाज तयार होतोय शुभम ओव्हर द विकेट आडव्या बॅटने टोलोला जमनीची मदत घेतली जमनी लगतचा पटका चांगलं क्षेत्ररक्षण झालंय तिथं मात्र शॉट मिड विकेटला एकच धाव असेल आणि या एका धावेने धावपलकर धावसंख्या टोटल ही 25 पाव शतकी खेळी धावपलकर आतापर्यंत 8 धावा खर्च करतोय गोलंदाज शुभम या चॅलेंज ओव्हर मध्ये कोणाच्या बाजूने हे षटक जाईल हे पण पाहायचंय षटकातील पुढील चेंडू पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेट शुभम नामक गोलंदाज सज्ज होईल या बी हाफ ट्रॅकर चेंडू ऑन द राईटचा पटका चांगलं क्षेत्ररक्षण झालंय शॉट मिड ऑनला क्षेत्ररक्षक अप्रतिम झालं कौतुक करावं लागेल एकच धाव तर एका धावेने धावपलक हे परावर्तित झालंय धावपलकर धावसंख्या टोटल 26 धावा धावपलकावर सलामीची जोडी आपण पाहतायत प्रसाद अमीर चांगली सुरुवात आपल्या टीमसाठी चांगली स्टार्ट करून देत आहेत पुढील चेंडू गोलंदाज आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर शुभमचा हा चेंडू अप्रतिम चेंडू ब्लॉक हॉल मध्ये चेंडू होता खोलवर चेंडू आणि इथं मात्र चोटी एक धाव पूर्ण केली काही विकेट किपर कडनं काही फंबलिंग पाहिली त्यानंतर एक धाव चोटी दुसऱ्या धावळ्या चोरून काढलेली एक चोटी धाव पूर्ण केली आणि या एका धावेने धावपलकर धावसंख्या टोटल टोटल 27 आणि या षटकामध्ये धावा आल्या 10 आणि 5 धावा इथं मात्र मायनस केल्या जाईल चॅलेंज ओव्हर मी म्हणेन हे षटक मांद्रेम भंडारी बॉयज या टीमकडे जात आहे त्यांच्या बाजूने तर अप्रतिम गोलंदाजी अचूक टप्प्याची सुरेख गुड लाईन अँड लेंथ आपण पाहिली शुभम कडनं धावपलकर धावसंख्या असेल 22 धावा षटक क्रमांक दुसरं समाप्त झालंय तिसऱ्या षटकासाठी वर्णी लागते चर्चा झाली टीम मीटिंग झाली आमसभा झाली तिसरं षटक कोणाकडे द्यायचं आणि या तिसऱ्या षटकासाठी आणण्यात आलेला आहे गोलंदाज शांताराम नामक गोलंदाज सज्ज होतोय षटक क्रमांक 3 घेऊन वैयक्तिक पहिलं तर आपल्या टीमकडनं सांघिक महत्वपूर्ण षटक क्रमांक 3 शांताराम समोर असेल अमीर लेफ्ट हँड बॅटर तर त्याला साथ देतोय दुसऱ्या बाजूने प्रसाद राईट हँड लेफ्ट हँड हे तुम्हाला कॉम्बिनेशन पाहायला भेटतंय पहिल्या जोडीमध्ये इथं मात्र अल्टीपटी स्विच करायचा प्रयत्न चांगला चेंडू होता थोडं फंबलिंग पाहिलं विकेट किपर कडनं आणि एक धावी चोटी पूर्ण केली आणि या एका धावेने धावपलकर धावसंख्या टोटल 23 धावा 23 टोटल विदाउट लॉस षटक क्रमांक 3 आपण पाहतायत पहिला सामना 6 षटकांचा सामना तिसरा षटकाचा खेळ हा प्रगतीपथावर स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर थोडं क्षेत्ररक्षण बदलण्यात नक्कीच येते फिल्डिंग सेट करतायत विकेट किपर संजय नागवेकर बराचसा टेनिस क्रिकेटचा अनुभव थोडी डोकेदुखी असेल त्रासदायक असेल ज्यावेळी लेफ्ट हँड राईट हँड हे कॉम्बिनेशन असतं त्यावेळी वारंवार क्षेत्ररक्षण बदलावं लागतं स्ट्राईक बदलल्यानंतर ऑन साइडला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये प्रसादसाठी प्रोटेक्शन असेल डीप मिड विकेटला डीप वाईडिश लॉंग ऑनला शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये ऑन साइडला शांताराम पुढील चेंडू घेऊन सज्ज असेल पंचाच्या डाव्या बाजूने राईट अप ओव्हर द विकेट प्रसादसाठी हा चेंडू ऑन स्ट्राईक प्रसाद
इथं मात्र लोअर फुल टॉस चेंडू, गती होती चेंडूला, ऑन साइडला चेंडूला फ्लिक केलंय, चांगला फटका पाहायला भेटतोय, फ्लिक ऑफ द रिक्सा, डीप वाईडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे, चेंडूची फेक ही सुरेख झाली स्ट्रायकिंग एंडला आणि एकच धाव, एका धावेने धावपलकावर धावसंख्या टोटल 24 धावा, 24 विदाउट लॉस. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावर सकाळचं सत्र आणि या सकाळच्या सत्रातील आजचा हा पहिला सामना, स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आपण पाहतायत भंडारी चषक 2024. जय भंडारी. उपस्थित सर्व क्रीडाप्रेमी, उपस्थित सर्व मान्यवरांना संकल्प एक जुटीचा, प्रत्येक भंडारी लाख मोलाचा. इथं मात्र समोर उडवलाय चेंडू, चेंडू सी मारेशा पार, भंडारी चषक षटकार, अप्रतिम षटकार, अप्रतिम, प्रॉपर टायमिंग अप्रतिम होतं. क्रिकेटमध्ये टायमिंग आणि चांगलं फुटवर्क हे महत्वपूर्ण असतं. क्रिकेट हो या प्यार, टायमिंग सही तो सब कुछ सही. आणि या 6 धावेने धावपलकर धावसंख्या टोटल 30 धावा, 30 टोटल. षटक क्रमांक 30 आक्रमण झालंय शांतारामवर या षटकातील 3ऱ्या चेंडूवरती. इथं मात्र पुढे सरकून पायांची हालचाल केली, स्टॅप आउट होऊन चेंडू केला होता मिड विकेटला. इथं मात्र क्षेत्ररक्षक फंबल होते. कचा क्षेत्ररक्षण पाहायला भेटते डीप मिड विकेटला. आणि क्रिकेट या खेळामध्ये तुम्हाला चुकीला माफी नाही. कैच पकड़ो मैच पकड़ो, चुकीला माफी नहीं तुम्हारा या क्या मधे. स्कूल में मस्ती और क्रिकेट में गलती यह आपको अंत में बहुत महंगी पड़ सकती है. 32 टोटल. इथं मात्र गती होती चेंडूला, उजव्या इष्टीच्या थोडा बाहेर चेंडू, एक धाव ही पूर्ण केली जाईल. सुरेख अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट, चांगला तालमेल. 33 टोटल, 33 धावा धावपलकावर. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावर. प्रथम फलंदाजी करतोय टॉस हरल्यानंतर शौर्या 11 पेंडेम संघ. फिल्डिंग सेट केल्यानंतर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल शांताराम. इथं मात्र ऑन साइडला उडवलाय, ऊंचाई, लंबाई, दूरी, एलिवेशन, प्रॉपर टायमिंग, प्रॉपर शॉट सिलेक्शन, प्रॉपर हवाई सफर, चेंडू सी मा रेषा पार, षटकार. बघतोस काय रागाने, षटकार मारला वाघाने. आणि या 6 धावेने धावपलकर धावसंख्या टोटल 39, 39 धावा, 39 धावा. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय, जवळजवळ निम्म्या षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावपलकर धावसंख्या 39 धावा बिनबाद. डीजे डीजे असा मरा डीजे तर आपण वळूया मॅच कडे पुन्हा एकदा. षटक क्रमांक 4 चर्चा झाली, टीम मीटिंग झाली. षटक क्रमांक 4 कोणाकडे द्यायचं आणि 4थ्या षटकासाठी बोलवण्यात येते गोलंदाज रघुनाथ. हा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज असेल. वैयक्तिक पहिलं तर आपल्या टीमकडनं षटक क्रमांक 4, 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावपलकर धावसंख्या 39 धावा बिनबाद. तर पहिल्या इनिंगचा खेळ आणि या पहिल्या इनिंगच्या खेळातील हे षटक क्रमांक 4 आणि 4थ्या षटकातील पहिला चेंडू फेस करण्यासाठी सज्ज असेल. स्ट्रायकिंग एंडला लेफ्ट हँडर बॅटर अमीर. फुलर लेनचा चेंडू समोर केलाय, जमिनीची मदत घेतली, जमिनीलगतचा फटका, डीप वाईड श्रीलंकाला क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव. दुसऱ्या धावेची तमाम शंका ही समाप्त केली आणि या एका धावेने धावपलक ही परावर्तित झाले. सांघिक धावसंख्या धावपलकर धावसंख्या टोटल 40 धावा. 4थं षटक आणि या 4थ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती धाव हे 1 आली. पुढील चेंडू क्षेत्ररक्षणात काहीसा बदल, युवरचना ही क्षेत्ररक्षणाची बदलण्यात येते काहीशी. गोलंदाज दत्तराम कडनं, मात्र रघुनाथ कडनं. याबी ऑन साइडला स्लॉकशिपचा फटका, जमिनीलगतचा फटका पाहायला भेटतोय. ऑन साइडला चेंडूला वळवलाय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, एक धाव पूर्ण केली. इथं मात्र अतिघाई संकटात नेऊ शकते.
थोडं मात्र खराब थ्रो, कलेक्शन खराब. त्यानंतर नॉट स्ट्रायकिंग बॅटर आपल्या प्रॉपिंग क्रीज मध्ये घरट्यामध्ये सुरक्षित पोहोचतोय, सेफ राहतोय. पण धावेची तमाम शंका समाप्त झाली. धावपलकामध्ये कुठलाही बदल नाही. धावपलकावर धावसंख्या टोटल 40 धावा. तर इथं मात्र उजव्या एसटीच्या बराचसा बाहेर चेंडू. पंचनी दोन्ही हात समांतर. नेक्स्ट मॅच जातली सेकंड मॅच आजच्या दिवसाची जातली ती गणपती वॉरियर्स विपक्ष इथं मात्र एक सिंगल आणि या सिंगलने धावपलक हे परावर्तित झाले. धावपलकावर धावसंख्या टोटल 41 धावा. 41 टोटल 41 धावा धावपलकावर. चौथं षटक प्रगतीपथावर. माफ कीजिए, टोटल 43. इथं मात्र शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू. पुल केलाय. पुल सक्सेसफुल, वंडरफुल, पॉवरफुल, ब्युटीफुल. चेंडू सी मा रेषा पार. भंडारी चषक षटकार. प्रसादच्या बॅट मधनं षटकार येतोय आणि या 6 धावेने धावपलकावर धावसंख्या टोटल 49. धन्यवाद डीजे. तर खराब चेंडू होता आणि या खराब चेंडूवरती एक खणखणीत नेत्रदीपक षटकार येतोय. प्रसादच्या बॅटमधनं धावपलकावर धावसंख्या 49 धावा टोटल. गणपती वॉरियर्स पोंडा टीम, आपण या कॉमेंट्री बॉक्स कडे या. आपली प्लेइंग 11 द्या. इथं मात्र चेंडू घेतोय एस्टॅनचा वेध. यावेळी दांडी 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 गोल. गेंद अंदर, दंडी बाहेर. विकेट क्रमांक पहिला हादरा बसतोय. इथं मात्र पेंडेम संघाला प्रसाद हा माघारी परततोय. धावपलकावर धावसंख्या 49 धावा. षटक क्रमांक आपण पाहताय 4. 6 षटकांचा सामना. तर प्रसाद हा माघारी परततोय. बॅक टू द डगआउट. तर न्यू बॅटर नवदीप फलंदाज 3ऱ्या क्रमांकासाठी. साहिल हा बॅटर. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज असेल. रघुनाथ नामक गोलंदाज पुढील चेंडू घेऊन. इथं मात्र चांगला चेंडू होता. थोडा बॅकअप लाईन चेंडू. ऑन साईडला हलक्या हाताने चेंडूला टोलवलंय. दिशा दाखवली. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. शॉट मिड विकेटला. एकच धाव आणि या एका धावेने धावपलकावर धावसंख्या टोटल 50 धावा. पहिल्या इनिंगचा 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय 50 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. शौर्य 11 पेंडेम संघ प्रथम फलंदाजी करते. ओ टू डीजे.
मध्ये टीम मीटिंग झाली, चर्चा झाली, आमसभा ग्रामसभा झाली. महत्वपूर्ण 5वं षटक कोणाकडे द्यायचं आणि महत्वपूर्ण 5व्या षटकासाठी बनली लागते गोलंदाज शुभम. तर शुभमचं हे षटक वैयक्तिक दुसरं आणि आपल्या टीमकडनं सांघिक महत्वपूर्ण 5वं षटक घेऊन सज्ज होईल शुभम नामक गोलंदाज. तर 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावपलकर धावसंख्या टोटल 50 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. आपण पाहतायत भंडारी चषक 2024चा क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा विद्यमान सोहळा, एक मानाची अभिमानाची एक मोठी स्पर्धा आपण पाहतायत, मोठ्या रकमेची. पहिला चेंडू शुभम आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला चेंडू अप्रतिम चेंडू सोडून दिला बॅटरने. बॅट्स आणि चेंडूचा संपर्क होत नाही. बाकीचा सोपस्कार पूर्ण केले विकेट किपर संजय नागवेकर सरांनी. डॉट बॉल, पहिला चेंडू डॉट बॉल आणि डॉटने सुरुवात करतोय तो शुभम 5व्या षटकाची. पुढील चेंडू राईट अप ओव्हर द विकेट. साहिलसाठी हा चेंडू पुल लेनचा चेंडू समोर उडवलाय. इथं उंचाई होती पण दुरी कमी आणि चेंडू इथं मात्र डीप वाईडिश लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाच्या गोदीमध्ये सेफ हँडमध्ये. इथं मात्र क्षेत्ररक्षकाचा आणि चेंडूचा जमला मेळ आणि फलंदाज साहिलचा संपला खेळ. विकेट क्रमांक दुसरा हा लो तो गौरेश. षटकातील पुढील चेंडू आणि हा पुढील चेंडू पेस करण्यासाठी सज्ज असेल गौरेश. शुभम सज्ज होईल. ओ इथं मात्र खोलवर चेंडू खोदून काढलाय. छोटा मिनी हेलिकॉप्टर होत आहे. इथं मात्र क्षेत्ररक्षकाचा आणि चेंडूचा जमला मेळ आणि फलंदाज गौरेश नागवेकरचा संपला खेळ. विकेट क्रमांक 3. गेल्या पावली माघारी परततोय या मॅच मध्ये, या इनिंग मध्ये नाराज करतोय गौरेश आणि एक महत्वपूर्ण सामना दोन्ही टीमसाठी. बराचसा अनुभव महेश भाईडकर या बॅटरला आणि आज आपल्या टीमसाठी नक्कीच संघर्ष करेल का. पुढील चेंडू शुभमचा. या बी खोलवर चेंडू, ब्लॉकॉलमध्ये चेंडू, अप्रतिम चेंडू होता. क्रिकेटमधलं ब्रह्मास्त्र पाहायला भेटलं आणि या चेंडूवरती एकच धाव आणि या एका धावेने आपलं खातं उघडलंय महेशने. महेश हिज ऑफ द मार्क आणि या एका धावेने धावपलकर धावसंख्या टोटल 51 धावा, 51 टोटल 3 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 5 प्रगतीपथावर आणि या 5व्या षटकातील पुढील चेंडू. क्षेत्ररक्षणामध्ये थोडा बदल, फिल्डिंग सेट केली जाईल. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन असेल. पुढील चेंडू शुभम. फिल्डिंग मध्ये थोडा बदलाव केला त्यानंतर सज्ज होईल. इथं मात्र शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू, स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर कटचा फटका पाहायला भेटतोय. डीप कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडूचा प्रवास होतोय. क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूपर्यंत पोहोचतोय.
आणि चेंडूची फेक होते थोडी खराब, तोपर्यंत 2 धावा या पूर्ण केल्या लिलया आणि या 2 धावेने धावफलकामध्ये बदल होतोय. धावफलकावर धावसंख्या, सांघिक धावसंख्या धावफलकावर नाममात्र 53 धावा, धावफलकावर 53 टोटल 53 धावा. षटक क्रमांक 5 प्रगतीपथावर आणि या 5व्या षटकातील पुढील चेंडू असेल शुभमचा. पुढील चेंडू अमीर साडी. अल्टीपल्टीचा हा प्रयत्न झाला, इथं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झालंय शॉर्ट स्वीपर कव्हरला आणि इथं मात्र खराब कॉल होता. खराब कॉल, ना तूने कॉल किया ना मैंने सुना और रनआउट का टिकट यहाँ पे कंफर्म. महेश बाईरकर बैक टू द डगआउट. डीजे खेळ समाप्त झालाय. धावफलकावर धावसंख्या टोटल 53, 53 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. या इनिंगचं सांगता करणारं, भैरवी घालणारं शेवटचं षटक आणि हे शेवटचं षटक घेऊन सज्ज असेल गोलंदाज दत्ताराम. अंतरिम भैरवी घालणारे षटक, स्लॉग ओव्हर षटक, निमणे ओव्हर घेऊन दत्ताराम. धावफलकावर धावसंख्या 53 धावा. या इनिंगचं शेवटचं षटक, हाणामारीचं षटक आपण बघतायत दत्ताराम कडनं. शेवटच्या षटकाकडे आपण वळूया आणि या शेवटच्या षटकातील पहिला चेंडू समोर असेल बॅटर अनुष. हा बॅटर शेवटच्या षटकातील पहिला चेंडू फेस करण्यासाठी सज्ज असेल. अनुष गोलंदाज तयार. इथे मात्र गती होती चेंडूला, वेगवान चेंडू होता, पायांचा वेध घेतोय, एक धाव ही पूर्ण केली. सुरेख अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट, चांगला तालमेल पाहायला भेटतोय. एक चोटी धाव, दुसरा धावळ्या चोरून काढलेली एक चोटी धाव पूर्ण केली आणि या एका धावेने धावफलकावर धावसंख्या 54 धावा. प्रत्येकी धाव लाख मोलाची असते या खेळामध्ये. धावेंसाठी संघर्ष चालू आहे. ओ यावेळी ऑन साइडला उडवलंय. उंचाई, दूरी, लंबाई, एलिव्हेशन आणि शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू आणि पुलचा पटका हा सक्सेसफुल झालाय. धावफलकावर धावसंख्या टोटल 60 धावा. पुढील चेंडू दत्तारामचा हा चेंडू, फुल टॉस चेंडू, फुल लॉसचा पटका, उडाया गया, टाडा, बाय बाय, गुड बाय, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडू सीमारेच्या पलीकडे आलाय षटका, बॅक टू बॅक दुसरा. संघाचा आत्मविश्वास वाढवणारे हे पटके असतील. कुलवर चेंडू समोर केलाय, इथं मात्र डीप वाईड लॉंग. आपला क्षेत्ररक्षक कुठलीही चूक करत नाही. क्षेत्ररक्षकाच्या गोदीमध्ये सेफ हँड मध्ये चेंडू आणि इथं मात्र विकेट क्रमांक 5वा हादरा बसतोय. गोलंदाज सांगतोय या अगोदर 2 चेंडू तुझे होते, हा चेंडू माझा आहे, एक तेरी तो एक मेरी. डीजे
ती होती या चेंडूला वेगवान चेंडू भन्नाट वेगाचा चेंडू इथं मात्र गेल्या पावली माघारी परतावा लागेल बॅटर नितेशला इथं मात्र आपली विकेट बहाल करावी लागते सॅक्रिफाईस करावी लागेल लास्ट बॉल टू गो या इनिंगचा सांगता करणारा भैरवी गाडणारा अंतरिम शेवटचा चेंडू नितेशसाठी कोलवर चेंडू यावी ऑन साइडला घुटना देख तमाशा देख आली लहर केला कर चेंडू सीमा रेषा पार भंडारी चषक
निर्धारित 6 षटकांमध्ये या ठिकाणी तब्बल 72 धावा धावफलकावर सर्व 11 पेरनेम क्रिकेट संघ धावफलकावर झळकवतोय व 73 धावांचं लक्ष या ठिकाणी गोपाळ व संजय हे सलामीवीर म्हणून उतरल्या गेलेल्या मांद्रेम भंडारी बॉईज क्रिकेट संघासमोर ठेवलं जात आहे. तर महेश वाईटकर गोलंदाजी मार्कवर सज्ज. उजव्या परास बाहेर जाणारा चेंडू दोन्ही हात समांतर होत आहेत. वाईडचा इशारा येतोय. मांद्रेम भंडारी बॉईज संघ अवांतर धावेने स्वतःचं खातं हे धावफलकावर खोडतोय. आपल्या समाज बांधवांना एक संघ होऊन त्या खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्यासाठी महेश भाईलकर व त्या सहकार्याने घातलेला हा घाट निश्चितपणे एक भव्य दिव्य अशी समाज बांधवांसाठी क्रिकेट स्पर्धा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज महेश भाईलकर सज्ज. ओव्हरपेच चेंडू देखण्या फटका. चेंडूचा प्रवास होतोय तो डीप मिड विकेटला. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. एकेर धावेवर समाधान हे मानावं लागतंय. पहिलं षटक कंपल्सरी पॉवर प्लेचं षटक. केवळ 2 खेळाडू 30 यार्डच्या पलीकडे आपण सीमारक्षक म्हणून तैनात ठेवलेले पाहू शकतो. आणि या विखुरलेल्या क्षेत्ररक्षण रोरजनेसह आता यावेळी प्रथमताच या सामन्यामध्ये अनुभवी असा खेळाडू द लिजंड ऑफ गोवन क्रिकेट ज्याला म्हटलं जातं तो संजय नागवेकर खेळण्यासाठी सज्ज. ओव्हरपेच चेंडू देखण्या असा फटका. चेंडूचा प्रवास लॉंग ऑनच्या दिशेने झाला होता. मात्र काहीशी ताकद अपुरी पडली होती सीमारेषा पार करायचे. प्रयत्न सुरेख. मात्र हा प्रयत्न अखेर अयशस्वी ठरतोय. झेलची होऊन संजय नागवेकर स्वतःचा भोपळा न खोलता मैदानाच्या बाहेर हे जात आहेत. पहिला आदरा मांद्रेम भंडारी बॉईज क्रिकेट संघाला धावसंख्या धावफलकावर नाममात्र 2 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. नवीन फलंदाज या ठिकाणी लागतायत साथ देण्यासाठी या ठिकाणी गोपालला. एकंदर 2 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात 73 धावांचा पाठलाग करताना प्राथमिक षटक हे प्रगतीपथावर. पतल्या एष्टीवरचा चेंडू ऑनर ऑफ द स्ट्रोक. हलके चेंडू थोपून काढला जातो. चेंडूचा प्रवास जोपर्यंत पॉईंट क्षेत्रात होतोय क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. एकेर धाव सहजगत्या पूर्णत्वास ही नेली जाते. ज्या एकेर धावेने राम योगेश फलंदाज स्वतःचं खातं खोलतोय व संघाला परावर्तित करतोय तो 3 धावांवर. पॉवर प्लेचं पहिलं षटक मोठ्या फटक्यांची अपेक्षा मोठ्या फटक्याच्या नादात झेलचित झालाय तो संजय नागवेकर. आणि संजय नागवेकर बाद झाल्यानंतर राम योगेश हा फलंदाज मैदानावर सज्ज होतोय. ओव्हरपिच चेंडू फटका हवेमध्ये. गॉट द एलिव्हेशन बट डॉट द डिस्टन्स क्रिकेटच्या परिभाषेत सांगायचं झाल्यास चेंडूला उंची घातली होती मात्र अपेक्षित अंतर पार करू शकत नाही. चेंडू डीप मिड विकेटला झेलात परावर्तित होतोय. बहुधा या ठिकाणी
तो एक असा चेंडू हलकीच या ठिकाणी कर घेत बहुधा यष्टीरक्षकाच्या हाती गेलाय चेंडू. या आवेशानं दाद मागितली जाते. मात्र पंच सांगतायत की या ठिकाणी सुदैवी ठरतोय तो फलंदाज, कारण कोणताही संपर्क झाल्याचं या ठिकाणी मी माझ्या नजरेत चित्रित झालं नाही. आवाज जरूर आला होता, मात्र कदाचित तो आवाज फलंदाजाच्या हातातील बॅट ही जमिनीला स्पर्श केली जाते त्याचाच आवाज झाला असावा असा कयास पंचांचा. चेंडू निर्धाव काढला जातोय 4 धावा धावफलकावर. ओव्हरपीच चेंडू फटका हवेमध्ये, चेंडूचा प्रवास डीप स्क्वेअर लेगला. यावेळी मात्र गौरेशला चेंडू चकवतोय व चेंडू सीमा रेषा पलीकडे चौकारासाठी परावर्तित होत उमेश लेंथ चेंडूची गती या ठिकाणी निश्चितपणे वाखाणण्याजोगी होते. मात्र चेंडूची लंबाई काहीशी कमी करतोय. लेंथ चेंडू फेकतोय तो अर्थातच गोलंदाज गौरेश. या चेंडूचा अंदाज लागत नाही. तो डावखुरा हाताचा फलंदाज राम योगेश याला निर्धाव चेंडू काढला जातोय. धावसंख्येत कोणताही बदल नाही. धावसंख्या धावफलकावर 8 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळी चेंडू आखूड टप्प्यातला शॉर्ट ऑन पूल पद्धतीचा फटका मारण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. यष्टीमागे हलकीच दात, विश्वास कमी, उत्साह जास्त. अनुभवी पंच या ठिकाणी पंचगिरीची भूमिका पार पाडणारे ही दात फिटावून लावतायत. गौरेशच्या खाती चौथा निर्धाव चेंडू गणला जातोय. यावर शिक्कामोर्तब होतोय. 4 निर्धाव चेंडूसह या ठिकाणी 8 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. मांजरे भंडारी बॉईज क्रिकेट संघ पाठलाग करतायत तब्बल 73 धावांचा 6 षटकांच्या सामन्यात. यावेळी मात्र संपर्क होतोय. चेंडूचा प्रवास शॉर्ट स्क्वेअर लेगच्या शॉर्ट मिड विकेटला. जी धाव अस्तित्वात नव्हती ती अस्तित्वात धाव नसलेली धाव घेण्याचा प्रयत्न राम योगेश फलंदाज करतोय. परिणाम भोगावे लागतायत. राम योगेशला धावचीत होऊन तिसऱ्या एकाच्या स्वरूपात सांघिक धावसंख्या 8 अशी असताना माघारी परतावं लागतंय डीचे. याही वेळी सुरेख असा चेंडू फेकला जातोय व या ठिकाणी प्रथमताच
भंडारी चषक 2024च्या निमित्तानं 50-50 चषक हे निर्धाव गणलं जात एक सफलता या षटकात धावचीच्या स्वरूपात प्राप्त होते. म्हणजे एका अचूक टप्प्यावरती गोलंदाजी आपण या मैदानावर पाहतोय. गोलंदाज या ठिकाणी निर्धाव षटक फेकतोय, त्यामुळे धावसंख्या ही अबाधित राहते. अर्थातच या ठिकाणी 8 धावांवर खेळ समाप्त होतोय. 2 षटकांचा 8 धावा धावफलकावर. गडी बाद होत आहेत ते अर्थातच या ठिकाणी 3. फलंदाज रोहित व त्याच्या साथीला अर्थातच या ठिकाणी उमेश ही जोडगोळी मैदानावर. उमेश फलंदाज स्ट्राईकवर या ठिकाणी येतोय, खेळण्यासाठी सज्ज होतोय. गोलंदाजी मार्फत तैनात असलेला गोलंदाज आमिर साळगावकर याची गोलंदाजी. एक प्रतिभाशाली असा खेळाडू ज्यानं फलंदाजीच्या माध्यमातून 43 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं, तो आमिर साळगावकर. पहिला चेंडू पॅडला स्पर्श करतोय, स्वीप करण्याचा प्रयत्न असफल. जोपर्यंत चेंडू शॉर्ट पॉइंट मार्गक्रमण करतोय, लेग बायच्या स्वरूपात अवांतर धावेच्या स्वरूपात निघते ती नाममात्र एकेरी धाव. ज्या एकेरी धावेने धावफलक बदलतोय तो 9 धावांवर. नेटवर्क गेलं माझं वायफायचं. 9 धावा धावफलकावर. पुढे सरसावला होता पददल, त्याचा आविष्कार ठरवायचा होता, मात्र मोठा मनाजोगा फटका काही निघत नाही. चेंडू एकेर धावेसाठी प्रवास करतोय, पण या एकेर धावेने दुहेरी आकड्यात परावर्तित होत नाही. तब्बल 10 धावा या धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. 3 गडी 10 धावा. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू विथ अलॉंग द कार्पेट जमलेला का चेंडू पाठविला जातोय, तो डीप मिड विकेटला. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, थोडीशी ढिलाई या ठिकाणी डीप मिड विकेट क्षेत्रात गौरेश सादर करताना दिसतोय. नेमका हाच कच्चा दुवा हेरून एकेर धावेचं रूपांतर दुहेरी धावात केलं जातंय. त्या 2 धावांनी धावफलक बदलतोय तो तब्बल 12 धावांवर. फुल टॉस पद्धतीचा चेंडू फटका निघतोय, तो लॉंग ऑफच्या दिशेनं. एक धाव फलंदाज पूर्ण करताय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पाहायचा आहे, दुसरी धाव घेतली जाते की नाही ते. एका सुरेख रनिंग बिटवीन द विकेटच्या जोरावर दुसरी धाव सहजगत्या पूर्णत्वास ही नेली जाते. गणपती वॉरियर्स पोंडा क्रिकेट संघ वारंवार आपल्यास विनंती केली जाते, आपण नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाकडे सज्ज राहायचंय. नाणेफेकीसाठी गणपती वॉरियर्स पोंडा क्रिकेट संघ आपण सज्ज राहायचंय. धीम्यागतीचा चेंडू सुरेख असं यष्टीरक्षण या ठिकाणी अंबाजी कोणारकर सादर करताना दिसतोय. चेंडू निर्धाव, धावसंख्येत कोणताही बदल नाही. धावसंख्या धावफलकावर 14 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यात. 73 या विशाल महाकाय धावसंख्येचा पाठलाग करताना मोठे फटके निघत नाहीत. धावसंख्या हलती या ठिकाणी मैदानावर आपण पाहू शकत नाही, आणि परिणामतः या ठिकाणी नाम मात्र 13 धावा धावफलकावर. खेळ समाप्त होतोय तो 3 षटकांचा खेळ समाप्त. पाठलाग केला जातोय 73 धावांचा. 73 धावांचा पाठलाग करताना 14 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यात. खालावलेला धावफलक दिसतोय मांजरे भंडारी बॉईज क्रिकेट संघाचा. प्राथमिक सामना म्हणजे निश्चितपणे अभ्यास करण्याची निश्चितपणे संधी, कारण साखळी फेरीचे हे सामने आहेत. त्यामुळे प्राथमिक फेरीमध्ये झालेल्या चुका, त्या चुकांची उजळणी न करता, त्या चुकांपासून बोध घेत या पुढच्या सामन्यामध्ये साकल्य खेळ साकारण्याचा प्रयत्न हा मांजरे भंडारी बॉईज क्रिकेट संघ करेल, यात कोणतीही शंका नाही. तर सुरुवातीच्या विजयानं या ठिकाणी हुरळून न जाता या विजयानं आमच्या खेळाडूंनी काय साध्य केलंय, काय केलंय, कुठे ते कमी पडतायत यावर बारकाईनं विचार करून पुढील सामन्यामध्ये त्या चुकांपासून बोध घेत एक सर्वोत्तम संघ म्हणून या स्पर्धेमध्ये का आपली गणना केली जाते या मतावर शिक्कामोर्तब करण्यासाठी शौर्य 11 पेडनेम क्रिकेट संघ हा सज्ज राहील यात दुमत नाही. एक तगडा असा संघ गोवा राज्यातील भंडारी बांधवांचा, तो म्हणजे शौर्य 11 पेडनेम क्रिकेट संघ. 4थं षटक या ठिकाणी मैदानावर प्रगतीपथावर व गोलंदाजी मार्कवर 4थं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अनुष केरकर याची वर्णी ही लागते. या स्पर्धेच्या निमित्तानं भंडारी बांधव कोण आहेत आपले खेळाडू म्हणून त्यांनी आपलं नाव कमावलंय, त्यांना एक संघ होऊन पाहण्याची संधी ही मिळते. उजव्या बाहेरचा चेंडू हलके स्टॅप करण्याचा प्रयत्न, चेंडूचा प्रवास घडवायचा होता, तो थर्डमॅनला मात्र संपर्क होत नाही. बाकीचे सोपस्कार यष्टीरक्षक अंबाजी कोणार्कर पूर्ण करतोय. निर्धाव चेंडू गणला जातोय. 14 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाजी मार्कवर अनुज केरकर हा गोलंदाज सज्ज.
अकोट टप्प्याचा चेंडू सुरेख असा हुकचा फटका, चेंडूचा प्रवास फाईन लेगला घडतोय व बऱ्याच वेळेच्या विश्रांतीनंतर तब्बल 10 चेंडूंचा प्रदीर्घ विश्रांतीनंतर या ठिकाणी आकर्षक असा चौकार हा निघतोय. Oh my God, this is original. वंचित ठेवणारी गोलंदाजी योजनाबद्ध अशी या ठिकाणी पाहतोय आपण. शौर्य 11 पेडनेम क्रिकेट संघाच्या दृष्टिकोनातनं एकेरी धाबेने धावफलक बदलतोय तो निश्चितपणे 19 धावांवर. 19 धावा धावफलकावर. यावेळी मोठा फटका मारायचा होता तो फलंदाजला, मात्र शरीरवेधी चेंडू, शरीराचा वेध घेणारा असा चेंडू, त्यामुळेच लेग बाईच्या स्वरूपात, अवांतर धावेच्या स्वरूपात धाव ही काहीशी निघते. काहीसा एकतर्फी असा सामना होताना दिसतोय. पहिल्या डावामध्ये आपण षटकार चौकारांचा पाऊस पाहिला, मात्र या दुसऱ्या डावात संजय नागवेकर स्वस्तात तंबूत परतल्यानंतर प्रतिकार जो अपेक्षित होता तो प्रतिकार अपेक्षित होताना दिसत नाही मैदानावर. आखूड टप्प्याचा चेंडू उजव्या शीटा काहीशा बाहेर जाणारा निर्धाव म्हणून गणला जातोय. अनुष केरकरचं कंजूशी षटक समाप्त होतोय. खेळाची सांगता होते चौथ्या षटकाची व 4 षटकांच्या सांगतेखेरीज या ठिकाणी नाममात्र 19 धावा या धावफलक, 20 धावा या धावफलकावर. 12 चेंडूंचा खेळ बाकी, तब्बल 53 धावांची आवश्यकता. या मैदानाचा विचार केल्यास एक कठीण असं लक्ष असेल यात कोणतीही शंका नाही मैदानावर. यानंतर सामना होईल तो गणपती वॉरियर्स फोंडा वर्सेस शिवराम क्रिकेटियर्स बिचोलीम क्रिकेट संघ. मैदानावरनं इतिवृत्तांत येतोय. गणपती वॉरियर्स क्रिकेट संघ नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतोय व फलंदाजीसाठी या ठिकाणी शिवराम क्रिकेटियर्स बिचोलीम क्रिकेट संघाला निर्धारित 6 षटकांच्या सामन्यात हे निमंत्रित केलं जातंय. 4 षटकांचा खेळ समाप्त, 20 धावा. 2 षटकांचा म्हणजे 12 चेंडूंचा खेळ बाकी, 53 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अर्थातच गौरेश नागवेकर याची वर्णी लागते डावातील 5वं षटक फेकण्यासाठी. ओव्हरपेच पद्धतीचा चेंडू डाव्या यष्टीवरचा फ्लिक ऑफ रिस मनगती फटक्याने चेंडू वळविला जातोय तो स्क्वेअर लेगला. 1 धाव फलंदाज पूर्ण करतील यात कोणतीही शंका नाही. दुहेरी धावेची शंका ही समाप्त होते. केवळ एकेर धावेवर समाधान मानावं लागतंय. ज्या एकेर धावेने धावफलक स्थिरावला जातोय तो 21 धावांवर. रोहित या ठिकाणी कडवा प्रतिकार करताना दिसतोय. रोहितच्या साथीनं उमेश संघाचा डाव वाढविताना दिसतोय. उमेश नॉन स्ट्राईकला एकेर धावेने पोहोचतोय तर दुसऱ्या बाजूने रोहित एका चौकारच्या साहाय्यानं वैयक्तिक 6 धावांवर सामना करेल गौरेश नागवेकर या गोलंदाजांचा 21 धावा धावफलकावर. ओव्हरपेच चेंडू, देखणा असा फटका, चेंडूचा प्रवास लॉंग ऑनच्या दिशेनं हा सीमारेषेच्या पलीकडे होताना निश्चितपणे दिसतोय व या डावातील पहिला उत्तम फटका, मात्र चेंडू मागे ताकद काहीशी कमी पडली होती. काहीसा ढिला पडतोय तो क्षेत्ररक्षक या ठिकाणी मिड विकेटचा आणि त्यामुळेच डीप मिड विकेट क्षेत्ररक्षकाच्या ढिलाईमुळे झेल सुटतोय. पर्यायानं धाव
एकेर धाव धावफलकावर मिळते. ज्या एकेर धावेने तिशी गाठली जाते धावफलकावरती. मांद्रे भंडारी बॉईज क्रिकेट संघाची पाठलाग करताना या ठिकाणी 73 धावांचा 8 चेंडू तब्बल 43 सवा कठीण असं लक्ष. गोलंदाजी मार्कवर गौरेश सज्ज. यावेळी फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू यष्टीरक्षकाच्या हाती फलंदाजाच्या बॅटचा आसरा घेऊन जातोय. याचाच अर्थ चौथा हादरा बसतोय. तो मांद्रे भंडारी बॉईज क्रिकेट संघाला धावसंख्या 30 धावा धावफलकावर डीजे. डाव्याशीच्या फरनं चेंडू जातोय. चेंडू मनगटी फटक्याने वळविण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू निर्धाव गणला जातोय. निर्धाव चेंडूसह या डावातील 5वं षटक हे प्रगती संपुष्टात येतंय. या सामन्यामध्ये काहीसा जान ओतण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. तो मांद्रे भंडारी बॉईज क्रिकेट संघाच्या वतीनं. मात्र धावफलकावर धावांचा डोंगर जो उभा केलाय तब्बल 72 धावांचा, त्या 72 धावांच्या डोंगराखाली सपशेल या ठिकाणी अडकला जातोय. निश्चितपणे तो फलंदाजी करणारा मांद्रे भंडारी बॉईज क्रिकेट संघ निर्विवाद मोठ्या विजयाकडे या ठिकाणी शौर्य 11 पेडनेम क्रिकेट संघ हा आगेकूच करताना दिसतोय. डावाची सांगता करणारं, या सामन्याचा निकाल स्पष्ट करणारं, भंडारी चषक 2024 ची सुरुवात दिमाखातरित्या संपन्न करणारं हे षटक. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अर्थातच या ठिकाणी नितेश कडेकर सज्ज व नितेश कडेकर गोलंदाज म्हणून आपल्या समोर येतोय. अर्थातच गोलंदाजी करेल तो रोहित याला. आकृती टप्प्याचा शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू क्षेत्ररक्षकाच्या दिशेनं चेंडूचा प्रवास होतोय. झेल टिपला जातोय व ज्या खेळाडूनं एकमेव षटकार या डावामध्ये टोलविला होता तो रोहितही या सफलता प्राप्त होते. फलंदाजी म्हणजे असफलता प्राप्त झाली होती. स्वतःचा भोपळा न फोडता नितेशला माघारी परतावं लागलं होतं शेवटच्या षटकात धावचीत होऊन. मात्र त्याची भरपाई काही प्रमाणात करताना या ठिकाणी गोलंदाज म्हणून मी चेंडू हाताळू शकतो, परिस्थिती निश्चितपणे स्वतःच्या संघाच्या बाजूने चुकवू शकतो असे ठामपणे नितेश व्यक्त करताना दिसतोय. आकृती टप्प्याचा चेंडू फेक सरळ यष्ट्यांचा वेध घेणारी झाली असती तर या ठिकाणी आणखी एक सफलता धावचीच्या स्वरूपात प्राप्त होऊ शकली असती. मात्र चेंडू एकेर धावेसाठी प्रवास करतोय. ज्या एकेर धावेने धावफलक वाढतोय तो 41 धावांवर 31 धावांवर माफ करा 31 धावांवर या ठिकाणी संघाचा प्रवास. अजूनही आवश्यकता 4 चेंडूंवर तब्बल 42 धावांची. 4 चेंडू 42 धावा. नितेश कडेकर क्षेत्ररक्षक ऋतुरचना सजवताना दिसतोय. औपचारिकतेचे जरी 4 चेंडू असले तरी प्रत्येक चेंडूवर या ठिकाणी आत्मविश्वास संघाचा वाढविण्याचा प्रयत्न केला जातोय. तो अर्थातच शौर्य 11 पेडनेम क्रिकेट संघाच्या माध्यमातून निर्धाव चेंडू गणला जातोय. आता 3 चेंडू तब्बल 42 धावा. नितेश कडेकर गोलंदाजी मार्कवर पंचांच्या डाव्या हाताकडून हा सज्ज.
डावखुराचा शुभम सामना करण्यासाठी सज्ज होतोय. मोठा फटका अति आवश्यक असेल. यावेळी मात्र उजव्या यष्टीच्या बराच बाहेर जाणारा चेंडू दोन्ही आज समांतर होत आहेत. अनुभवी पंचांचे वाईचा इशारा येतोय. अवांतर धावसंख्या एकेर धावेने वृद्धिंगत होते. व एका अवांतर धावेच्या सहाय्यानं एकंदर सांघिक धावफलक हा 32 धावांवर विसावा घेतोय. 32 धावा या धावफलकावर. परत एकदा एक धीम्या गतीचा चेंडू. या धीम्या गतीच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय. निर्धाव चेंडू गणला जातोय. आता मात्र पूर्णतः सुरक्षित आहे यावर शिक्कामोर्तब होतोय. पहिल्या विजयाच्या दिशेनं मार्गक्रमण करताना दिसतोय तो अर्थातच या ठिकाणी शौर्य 11 पेडनेम क्रिकेट संघ मैदानावर. ओव्हरपिच चेंडू. मोठा फटका चेंडू यावेळी मात्र डीप लॉंग ऑन सीमारेषा पार करतोय षटकारासाठी. या फटक्यानं काहीसा आत्मविश्वास शुभमचा वाढला. लेग बायच्या स्वरूपात मिळते ती एकेर धाव. ज्या एकेर धावेने एकंदरीत खेळ समाप्त होतोय. 6 षटकांचा 39 धावांपर्यंत प्रवास या ठिकाणी मांद्रेम भंडारी बॉईज क्रिकेट संघ करतोय व तब्बल 33 धावांनी बहारदार विजय मिळवत या साखळी फेरीच्या स्पर्धेतील प्राथमिक विजयाची नोंद शौर्य 11 पेडनेम क्रिकेट संघ करताना दिसतोय. भंडारी